नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। गोवंश वाचवताना कंटेनर पलटी, महामार्गावरील लावारस जनावरांचा घातकी विळखा। हिंगणघाट जवळ राष्ट्रीय महामार्ग 44 वर एक गंभीर अपघात घडला। तेलंग पेट्रोल पंपाजवळ नागपूरहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरचा अचानक तोल गेल्याने गाडी पलटी झाली। ही दुर्घटना कंटेनरच्या चालकाने महामार्गावर बसलेल्या गाय आणि वासराला वाचवण्याचा प्रयत्न करताना घडली। सुदैवाने चालक आणि क्लीनर यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्या गोवंशाचे पुढचे दोन्ही पाय आणि चारही पायांचे खूर तुटले असून त्यांची स्थिती गंभीर आहे। ही घटना फक्त एक अपघात नसून महामार्गावर मोकाट सोडण्यात आलेल्या जनावरांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दुष्परिणाम आहेत। सत्ताधाऱ्यांकडून गायीला गोमाता म्हणून प्रतिष्ठा दिली जाते, पण प्रत्यक्षात या पवित्र प्राण्यांना बेवारसपणे रस्त्यांवर फिरकण्यात येते। अशा लावारस जनावरांमुळे रस्त्यावर अनेक वेळा विविध अपघात होतात, पण कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही। संबंधित प्रशासनाने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांची जबाबदारी निश्चित करून संबंधित पशुपालकांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे, कारण अशा अपघातांमुळे केवळ वाहन चालकाचेच नव्हे तर जनावरांचेही प्राण धोक्यात येतात। सध्या रस्ते हे वाहनांसाठी आहेत, जनावरांसाठी नव्हे हे समजून घेऊन जबाबदार यंत्रणांनी योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे। अन्यथा गोमाता ही संकल्पना फक्त भाषणापुरतीच राहील आणि अशा दुर्घटना वारंवार घडत राहतील। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।